नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट सेकंड जॉमेट्रीचा सोडवत आहोत पायथागोरस थेरम। काल आपण 7th क्वेश्चन पाहिला, आता आपल्याला त्याच्या पुढचा 8 क्वेश्चन बघायचा आहे। ए व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ना, खूप IMP क्वेश्चन आहे, बऱ्याचदा विचारलेला आहे हा आपल्याला पेपरमध्ये। तुम्हाला जी फिगरमध्ये इन्फॉर्मेशन दिसते आहे त्याच्यावरून काय प्रूव्ह करायचं आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव्ह दॅट length PM is equal to length PN equal to √3 into A। PM आणि PN दोन्ही मिळून किती प्रूव्ह करायचे आहेत, √3 into A हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। आता फिगरमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला, PS इज परपेंडिक्युलर टू MN, PS परपेंडिक्युलर आहे। त्याच्यानंतर लेंथ MQ इक्वल टू A, PQ इक्वल टू A, PR इक्वल टू A, RN इक्वल टू A आणि QR इक्वल टू A एवढं आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे। आता एक ट्रायंगल कन्सिडर करा, कन्सिडर ट्रायंगल PMR। हा ट्रायंगल जर आपण घेतला तर आपल्याला काय मिळेल, PMR हा ट्रायंगल घ्या, याच्यामध्ये MQ इक्वल टू A आहे आणि QR इक्वल टू पण A आहे, म्हणजेच Q हा कोणाचा मिड पॉईंट आहे, Q इज द मिड पॉईंट ऑफ MR। Q जर MRचा मिड पॉईंट असेल तर आपण अपोलोनियसचा थेरम सहजगत्या वापरू शकतो। बघा मग, कन्सिडर ट्रायंगल PMR। बघा तुमच्या फिगर दिसते डोळ्यासमोर आपल्याला, PMR। याच्यामध्ये लेंथ MQ इज इक्वल टू लेंथ QR इक्वल टू किती आहे, A आहे। देअरफॉर Q इज मिड पॉईंट ऑफ लेंथ MR। Q जर मिड पॉईंट असेल तर आपण अपोलोनियसचा फॉर्म्युला वापरू शकतो। देअरफॉर काय अपोलोनियसचा फॉर्म्युला, PM² प्लस PR² इज इक्वल टू 2 टाइम्स MQ² प्लस PQ²। काय फॉर्म्युला, लेंथ PM² प्लस लेंथ PR² इज इक्वल टू 2 टाइम्स है लेंथ MQ घ्या नाही तर QR घ्या, प्लस 2 टाइम्स मेडियन कोणती आहे, PQ²। कशावरून लिहिलं आपण हे, बाय अपोलोनियस थेरम किंवा अपोलोनियस फॉर्म्युला, त्याच्या थेरमच्या फॉर्म्युल्यावरून आपण हे लिहिलं। आता PM तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे, PM नाही आहे, PM² प्लस PR किती आहे, A² इज इक्वल टू 2 इंटू MQ किती आहे, Aच आहे, 2A² प्लस PQ पण किती आहे, 2 इंटू PQ किती आहे, Aच आहे, A²। दॅट इज लेंथ PM² प्लस A² इज इक्वल टू 2A² plus 2A²। that is length PM² plus A² is equal to 2A² plus 2A² म्हणजेच किती आहे, 4A² आहे। that is length PM² is equal to ह्या A² RHS ला शिफ्ट करा, म्हणजे किती होतील हे, 4A² minus A²। that is PM² is equal to 3A²। therefore length PM is equal to root of 3A²। that is length PM is equal to A बाहेर निघेल, √3 into A। हे जे मिळालेलं आहे याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू। हे इक्वेशन 1 झालं, पण आपल्याला अजून काय प्रूव्ह करायचं आहे, PM इज इक्वल टू PN इक्वल टू √3A। PN सुद्धा आपल्याला √3A एवढी झाली पाहिजे।
मग आता पी एनसाठी सुद्धा तुम्ही सेम फॉर्म्युला यूज करू शकाल की नाही. पी एनसाठी पुन्हा क्यू आर इज इक्वल टू आर एन आहे. क्यू आर ए आहे, आर एन पण ए आहे. म्हणजे आर हा कोणाचा मिड पॉईंट आहे, क्यू एनचा मिड पॉईंट आहे. आर जर क्यू एनचा मिड पॉईंट असेल तर पुन्हा इथे आपण काय करू शकतो, अपोलोनियसचा फॉर्म्युला आपण इथे वापरू शकतो. मग अपोलोनियसचा फॉर्म्युला वापरला की पुन्हा आपल्याला काय मिळेल, पी एन इज इक्वल टू √3a. आपण म्हणू शकतो सिमिलरली, सेम ह्याच पद्धतीने सिमिलरली लेंथ ऑफ पी एन इज इक्वल टू √3 × a. हे पी एन सुद्धा किती आहे, √3 × a आहे. हे आपण प्रूव्ह करू शकतो. बघा आता आपण क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहोत. प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स. हे पॅरलेलोग्रामसाठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेम रिझल्ट आपण कोणासाठी प्रूव्ह केलेला आहे, रोम्बससाठी सुद्धा प्रूव्ह केलेला आहे. जे आधीचं जे आहे इफच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला गिवन आहे. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अ डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम म्हटलं की त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. अपोजिट साईड्स आर इक्वल, त्याच्यानंतर डायगोनल्स आर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. परपेंडिक्युलर नाही पण फक्त काय आहेत, बायसेक्टर्स आहेत. बायसेक्टर्स ऑफ ईच अदर म्हणजे त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, O इज द मिड पॉईंट ऑफ डायगोनल AC ॲज वेल ॲज डायगोनल BD. हे आपल्याकडे आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सगळ्या साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजेच AB² + BC² + CD² + AD² इज इक्वल टू कोणाची सम आहे, डायगोनलच्या स्क्वेअरची सम. पहिला डायगोनल AC² + BD² यांची सम. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण आता याचं सिम्पल प्रूफ बघू. वी नो द प्रॉपर्टी ऑफ अ पॅरलेलोग्राम म्हणजेच काय, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. हे आपल्याला माहिती आहे. पॅरलेलोग्रामचे डायगोनल्स हे एकमेकांचे बायसेक्टर्स असतात. देअरफॉर O इज मिड पॉईंट ऑफ कोणाकोणाचं मिड पॉईंट आहे बघा, AC आणि BDचा. O इज मिड पॉईंट ऑफ लेंथ AC अँड लेंथ BD. या दोघांचा तो मिड पॉईंट आहे. आता मिड पॉईंट जर आहे तर आपण डायरेक्ट कोणता थेरम वापरू शकतो, अपोलोनियसचा थेरम आपण यूज करू शकतो. मग आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. कन्सिडर ट्रायंगल ADB. हा ट्रायंगल घेऊ आपण. कन्सिडर ट्रायंगल ADB. कोणता थेरम वापरता येईल आपल्याला इथे, अपोलोनियसचा थेरम वापरता येईल. बाय अपोलोनियस थेरम त्याला आपल्याला ADB मध्ये बघा तुम्ही, लेंथ AB² + लेंथ AD² इज इक्वल टू 2 टाइम्स लेंथ OB² + 2 टाइम्स लेंथ OA². म्हणजेच 2 टाइम्स लेंथ OB² + 2 टाइम्स लेंथ OA². हे जे आलेलं आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. कशावरून लिहिलं मी, अपोलोनियसच्या थेरम. आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करा. कन्सिडर ट्रायंगल BCD. कन्सिडर ट्रायंगल BCD. पुन्हा अपोलोनियसनुसार बघा, BC² + CD². लेंथ BC² + लेंथ CD² इज इक्वल टू 2 टाइम्स लेंथ कोणती येणार पुन्हा, OB² किंवा OD². दोघांपैकी कोणती घेतली तरी पण चालते. आणि 2 टाइम्स लेंथ OC².
2 टाइम्स लेंथ ओ बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लेंथ ओ सी स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करा. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. 1 आणि 2ची ॲडिशन जर केली तर एल एच एस बघा काय येते. लेंथ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ बी सी स्क्वेअर प्लस लेंथ सी डी स्क्वेअर प्लस लेंथ ए डी स्क्वेअर ही एल एच एस आलेली आहे. दिस एल एच एस इज इक्वल टू आर एच एस 2 टाइम्स लेंथ ओ बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लेंथ ओ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लेंथ ओ बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लेंथ ओ सी स्क्वेअर. ओ बी स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर म्हणजेच किती आहे हे 4 टाइम्स लेंथ. बघा काय आली यांची ॲडिशन. 4 टाइम्स लेंथ ओ बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लेंथ ओ ए स्क्वेअर आणि 2 टाइम्स लेंथ ओ बी स्क्वेअर आहे. पण ओ ए ओ सी आणि ओ ए हे दोन्ही पण सेम आहेत की नाही बघा. ओ ए आणि ओ सी का बरं सेम आहे. कारण ओ इज द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए सी. ए सीचा हा ओ मिड पॉईंट आहे म्हणजे ओ ए आणि ओ सी दोन्ही पण सेम आहेत. ओ ए आणि ओ सी दोन्ही पण जर सेम असतील तर आपण इथे ओ सीच्या ऐवजी काय टाकू शकतो ओ ए टाकू शकतो. म्हणजेच लेंथ ओ ए स्क्वेअर हे एक आहे आणि ओ सीच्या ऐवजी काय टाकला मी लेंथ ओ ए स्क्वेअरच टाकला. म्हणजे मग हा किती आला 4 टाइम्स लेंथ ओ ए स्क्वेअर हे आपल्याला मिळाले. आता ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो आहोत. इट इज इक्वल टू आर एच एस काय होते बघा 4 टाइम्स लेंथ ओ बी स्क्वेअर याला आपण 2 इंटू लेंथ ओ बी त्याचा स्क्वेअर एकत्र केला मी. 4 आहे 4चा रूट किती 2 आणि ओ बी स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी ओ बी लिहिला आणि त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू लेंथ ओ ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 2 इंटू लेंथ ओ बी आणि 2 इंटू लेंथ ओ ए इक्वल टू काय आहे ते पहा परत. 2 इंटू लेंथ ओ बी कोणाचा हाफ आहे बी डीचा हाफ आहे ओ बी आणि ओ ए कोणाचा हाफ आहे ओ ए इज द हाफ ऑफ ए सी. म्हणजे 2 टाइम्स ओ ए इज इक्वल टू ए सी आणि 2 टाइम्स ओ बी इज इक्वल टू बी डी विच इज इक्वल टू 2 टाइम्स लेंथ ओ बी इक्वल टू काय आहे लेंथ बी डी आहे त्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स लेंथ ओ ए इक्वल टू काय आहे लेंथ ए सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. कशावरून लिहिला आपण ओ इज मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी. ओ मिड पॉईंट आहे बघा. आता आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं की नाही ते पहा. देअरफॉर लेंथ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ बी सी स्क्वेअर प्लस लेंथ सी डी स्क्वेअर प्लस लेंथ ए डी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ बी डी स्क्वेअर प्लस लेंथ ए सी स्क्वेअर. काय म्हणणार आता हे हेन्स द प्रूफ. अशा प्रकारे आपल्याला प्रूफ हे मिळालं.